संजीवनीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी स्वतः शिवलेले ब्लाऊज व ड्रेसचं कलेक्शन। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बरीचशी ब्लाऊज अशी खूप वर्षांआधी शिवलेली मी, आणि जेव्हा मी शिलाई मशीनचा क्लास लावलेला तेव्हा तोही मी पूर्ण नव्हता गेलेला। नंतर मग मी यूट्यूबला बघून वगैरे असे स्वतःचे ब्लाऊज शिवायला लागले, आणि इवन मी माझ्या लग्नाची ब्लाऊजसुद्धा बाहेर नव्हती शिवलेली। लग्नानंतर मध्यंतरी एक दोनदा मी बाहेरून शिवले असतील कदाचित, पण मग मोस्टली ब्लाऊज मी माझी स्वतः शिवलेली आहेत। तर मी रेड कलरच्या माझ्या फेवरेट कलरपासून सुरुवात करते। तर हा एक ब्लाऊज मी शिवलेला आहे, आणि माझे सगळे ब्लाऊज आहे प्रिन्स कटचे आहेत, प्रिन्सेस कटचे। याला कदाचित 2 ते 3 वर्ष झाले असतील शिवून झाल्यावर। हे असं मी आता ही डिझाईन केली होती तेव्हा खूप इन होतं हे फिनिशिंग एवढी याची हे म्हणजे खास नाही, पण मग वाटत नाही मी स्वतः शिवत असल्यामुळे मला, आणि मी स्वतःचे बऱ्यापैकी छान शिवते आता याच्यानंतर। हे मी माझ्या दिराच्या लग्नात 2 साड्या घेतलेल्या 1.5-2 वर्षांपूर्वी, लास्ट डिसेंबरमध्ये। तेव्हा हा पॅटर्न खूप चालत होता, तर तोही ट्राय करून बघितला। बऱ्यापैकी छान शिवला आहे, फिनिशिंग पण खूप छान आहे ब्लाऊजची। बॅकला असे नॉड वगैरे लावलेले आहेत। बऱ्याच जणींना नॉड आवडत नाही, तसं माझं ब्लाऊज वगैरे असं उतरत वगैरे नाही खाली, पण तरी मला नॉड आवडतं, छान फिटिंग बसते। मी प्रत्येक ब्लाऊजला नॉड लावलेला आहे। हे असं म्हणजे नेटची साडी होती पूर्ण माझ्याकडे अशी, त्या साडीतच हे ब्लाऊज निघालं होतं। तर मी याला खाली खूप छान क्वालिटीचं असं हे ब्लॅक कलरचं अस्तर लावलेलं आहे, आणि ह्या ब्लाऊजला मला वाटतं नवीन लग्न झालं माझं 2012-14 मी शिवलं असेल लग्नाला 1-1.5 वर्षानंतरच। तर अजूनही खूप छान आहे। मी बऱ्याच साड्यांवर याला मिसमॅच करते, आणि जाते ते बऱ्याच साड्यांवर जातं ते खूप छान वाटतं। त्यालाही मागे हे असं मी थोडंसं मागची मला खूप गळा मोठा वाटत होता, तर थोडीशी डिझाईन लावलेली आहे, जेणेकरून तो थोडा कमी वाटायला लागला मग त्यानंतर, म्हणजे व्यवस्थित आला आता मला। दोष वगैरे असतो माझा तेव्हा ती व्हाईट साडी घालते मी उपवासाच्या दिवशी, आणि हे ब्लाऊज त्याच्यावर घालते। खूप छान फिटिंग आलेली आहे ब्लाऊजची पण। आणि हे एक खणाचं हे असं एक ब्लाऊज तर प्रत्येकीकडे असायलाच हवं असं मला तरी वाटतं, कारण कॉटनच्या काठापदराच्या अशा बऱ्याच आपण ज्या पारंपरिक साड्या असतात ना त्यांच्यावर हे ब्लाऊज घालू शकतो। आणि आता सध्याचं खूप फॅड आहे, खूप फॅशन चालली खणाचे ड्रेस वगैरे। याच्यात तुम्ही ब्लॅक कलर, ग्रीन कलर किंवा महा रेड कलर खूप छान वाटतो। एक तरी हे असं ब्लाऊज प्रत्येकीकडे असायलाच हवं। तर मी हे एक शिवून घेतलेलं आहे, आणि हे एक वेलवेटचं हे पण असंच शिवलेलं आहे। कुठल्याही साडीवर मी याला मिसमॅच करून घालते, पण खूप छान वाटतं या अंगात घातल्यानंतर। सिंपलच शिवलेले, कुठली डिझाईन वगैरे याला मी टाकलेली नाही। हे साडीवरचं आहे। ॲक्च्युली सासूबाई दिराच्या लग्नाच्या वेळेस शॉपिंगला गेलो होत्या सुरतला, तिथून त्यांनी साडी आणली होती माझ्यासाठी, त्यात हे ब्लाऊज निघाले। ती साडी माझी वापरून झालेली पूर्णपणे, पण मी ब्लाऊज तसंच ठेवलेलं आहे, कारण मी त्या साडीवर हे ब्लाऊज न वापरता दुसऱ्या साडीसाठी ठेवलेलं आहे। तर ती साडी अजून तयार व्हायची बाकी आहे, त्याला फॉल फिटिंग वगैरे करायचं आहे। सध्या माझं मशीन खराब झालेलं आहे, तर मशीन सुधारल्यावरच आता माझी 2-3 ब्लाऊजची कटिंग करून ठेवलेले आहे मी साईडला, आणि एक ड्रेस पण कटिंग करून ठेवलेला आहे, तोही शिवायचा बाकी आहे। हे पण पुन्हा एक आहे, छान आहे ब्लॉकेटमध्ये साडी नाही वाटतं, साडी नाही वापरली मी याच्यावरची, पण हे ब्लाऊज पीस काढून ठेवला होता वाटतं साईडला, साडी वापरून झाली महिन्यानंतर शिवलं आहे। हे अशी मी त्याला डिझाईन केलेली आहे। हेही मी दुसऱ्या साड्यांवर वापरते, खूप छान वाटते, मला खूप आवडतं। फिटिंग पण याची खूप छान बसलेली आहे, फिनिशिंग छान आहे, कुठेच धागा दोरा काहीच नाही। तेव्हा मशीन खूप छान काम करत होतं, नवीन सुधरवलं होतं। हे तर मी तुम्हाला फक्त डिझायनर दाखवले, असे साधे तर मी कितीतरी भरपूर ब्लाऊज शिवलेले स्वतःचे। ही कॉटनची साडी आहे, त्याच्यावरचं हे कॉटनचा जो कपडा असतो तो सिंथेटिकपेक्षा किंवा असं हलणाऱ्या आणि पातळ कपड्यांपेक्षा त्यांची फिटिंग जरा चांगली बसते, कारण तो हलत नाही इझिली। तर हा एक
पुन्हा एकदा ही पण कॉटनचीच साडी आहे. त्यांचे ते काठांचा जो गोल्डन कपडा होता त्याच्याने मी डिझाईन बनवलेली आहे. आणि ही एक ब्लॅक, ही साडी मला खूप आवडते. कितीतरी दिवस झाले मी लहानात नेसलेली नाही, आता नेसावं लागेल. याला पण मी इथे स्लीव्हजला असं कट केलं होतं मध्ये, पण मग ते काय झालं, खूप मोठं झालं होतं ते माझ्याने. हे पहिलं शिवून बघत होते मी अशा टाईपमध्ये, तर मग नंतर मला आयडिया आली ते खूप मोठं आणि इथून इथून पूर्ण असं हात वर करताना असं गोळा होत होतं आणि आतलं असं दिसत होतं इकडचं तिकडचं. तर मग मी नंतर एक दोनदा घातल्यानंतर त्याला हे असं मॉडिफाय केलं. त्याच्यातला कपडा वगैरे शिल्लक होता, त्याच्यावरची डिझाईन बनवली होती, खालून लावून दिली. आताही खूप छान वाटतं ते. हे पण एक पुन्हा एकदा असंच घेतलेलं, आवडलं म्हणून घेतलेलं, पण खूप छान वाटतं आणि मी भरपूर वेगवेगळ्या साड्यांवर याला घालते. तर हे होते ब्लाऊज. आता ड्रेस एक हा जो मी घातलेला आहे तो मी याचा फोटो लावेल वर व्हिडिओमध्ये कुठे तरी इथे. आणि एक हा माझा सगळ्यात आवडीचा पूर्ण व्हाईट अम्ब्रेला फुल स्लीव्जमध्ये. तर मी हा कापड घेऊन शिवलेला आहे. माझा प्रदोषचा उपवास असतो, तर दरवेळेस तीच साडी, तर दोन की तीन व्हाईट साड्या आहेत माझ्याकडे. मग त्याच घालून जरा कंटाळा येतो आणि कधी कधी साडी नेसायचाच कंटाळा येतो किंवा मग वेळही नसतो आपल्याकडे. त्यामुळे मग मी असे ड्रेस शिवून घेतलेले आहेत. हा एक आहे अजून व्हाईट, तो शिवलेला नाही, तो विकत घेतलेले, टॉप येतो फक्त. आणि हा खूप छान वाटतो, खूप जणींना आवडतो. याचाही फोटो लावेल नक्की. आणि हा मी साडीचा शिवलेला आहे. आत्ता जो मी घातला तोही मी साडीचाच शिवलेला आहे. हाही साडीचा शिवलेला आहे. मला या टाईपचे जर ड्रेस शिवले तर मला फुल स्लीव्ज आवडतात. मी यालाही फुल स्लीव्ज दिलेली आहे. फक्त यालाच मी 3/4 ठेवलेले आहे, कारण मी याला अधूनमधून वापरत असते. कारण ही साडी आधी खूप वापरली गेली होती. ही साडी नवी कोरी होती, फारशी नेसलेली नव्हती मी, म्हणून मी काहीतरी स्पेशल असतं तेव्हा घालते किंवा मग सुट्टे बाहेर मंदिरात वगैरे जायला छान वाटतं असे ड्रेस. आणि अजून एका ड्रेसची कटिंग करून तसंच पडलेलं आहे, फक्त मशीनसाठी आता ते शिवायचं बाकी. आता लवकरात लवकर मशीन सुधारावं लागेल, तेव्हा हे सगळे बाकीचे कामं होतील. 2 ते 3 ब्लाऊजही माझे मला वाटतं कटिंग करून पडलेले. मागे एकदा असंच झालं होतं, खूप छान असं ब्लाऊज होतं मला आवडलेलं साडीतलं. मी कटिंग वगैरे केली आणि भरपूर दिवस मशीन तेव्हाही खराब झालेलं होतं माझं, तर ते असंच पडलं इकडे तिकडे. नंतर ते माझ्याने त्याचं पाठीचा जो भाग असतो कट केलेला तोच हरवला. मग तो ब्लाऊज तसाच पडला, तो वाया गेला ॲक्च्युली. मग मला त्याच्यावर परत दुसरा ब्लाऊज शिवावा लागला. तर त्याच्यासाठी मी आता जे ब्लाऊज आहेत ते कटिंग न करता तसेच ठेवलेले आहेत. 2 ब्लाऊज आहेत कटिंग केलेले आणि एक ड्रेस आहे तो अर्धवट शिवून पडलेला आहे. आता आधी मशीनचं काम करते, मग ते पूर्ण झाल्यावर तुम्हाला नक्की दाखवेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि माझे ड्रेस वगैरे आवडले असतील तर लाईक करा, माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.